श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुमचा दिवस शुभ जाऊ देत। मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की उद्या निर्जला एकादशी आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्या नेमकी काय करायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की निर्जला एकादशीचा उपवास केल्यावरती उद्या दिवसभर काय करायचं ते। सगळ्यात आधी सकाळी लवकर उठायचं आणि अंघोळ करताना गंगाजल मिश्रित पाण्याचा वापर करायचा आणि त्या पाण्याने अंघोळ करायची। अंघोळ झाल्यानंतर पिंपळ आणि तुळशीला जल अर्पण करायचं। त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करायची। दिवसभर उपवास ठेवायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि भगवान विष्णूच्या मूर्तीजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्या अशी ही पूजा करू शकता। उपवास करताना ज्याने त्याने आपल्या तब्येतीची काळजी घेऊन उपवास करायची। बरेच जण निर्जला एकादशीला निरंकार उपवास करतात, काही जण फराळाचं सुद्धा करतात। तुमच्या इच्छाशक्तीने तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता। श्री स्वामी समर्थ।